वेलकम स्टुडंट्स. इन्फो फिजिक्स चॅनलच्या या आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्या 5व्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आजचं आपलं पहिलं आर्टिकल आहे सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. या आर्टिकलमध्ये आपण सरफेस टेन्शन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहणार आहोत, त्याचं युनिट आणि डायमेन्शन्स. त्यानंतर आपण अजून एक टर्म पाहणार आहोत ज्याला सरफेस एनर्जी म्हटलं जातं, आणि त्यानंतर आपण या सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये काय रिलेशन असतं ते आपण शोधून काढणार आहोत. फर्स्ट, सरफेस टेन्शन. आपण मागच्या लेक्चरमध्ये सरफेस टेन्शन का निर्माण होतं याची मॉलिक्युलर थिअरी पाहिली होती. द फ्री सरफेस ऑफ लिक्विड in a container acts as a stretched membrane and all molecules on the surface film experiences a stretching force. आपण एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड घेतलं तर त्या लिक्विडचा सरफेस हा एका स्ट्रेच्ड मेम्ब्रेन म्हणजे ताणलेल्या पडद्यासारखा काम करत असतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या गोलाकार आकाराच्या बीकरमध्ये पाण्यासारखं एखादं लिक्विड घेतलं तर हा त्याचा सरफेस, टॉप सरफेस आहे, त्याचा हा टॉप व्ह्यू आहे. या वरच्या पृष्ठभागाचा हा टॉप व्ह्यू आहे. इमॅजिन अ लाईन पी क्यू ऑफ लेंथ एल ड्रॉन टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड ॲज शोन इन फिगर. तर या लिक्विड सरफेसवर आपण ही एक पी क्यू नावाची लाईन ओढलेली आहे, इमॅजिनरी लाईन, स्ट्रेट लाईन, इमॅजिनरी स्ट्रेट लाईन टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस, म्हणजे या पृष्ठभागावर आपण ती ओढलेली आहे. All the molecules on this line experiences equal and opposite forces tangential to surface as if they are tearing the surface apart due to the cohesive forces of molecules lying on either side. या इमॅजिनरी लाईनवर जे मॉलिक्युल्स असतील, लिक्विड मॉलिक्युल्स असतील, त्याला त्या सरफेसवरचे अन्य लिक्विड मॉलिक्यूल आपल्या दिशेनं खेचत असतात. तर या प्रत्येक लिक्विड मॉलिक्यूलला डावीकडं आणि उजवीकडं खेचलं जात असतं. दिस फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. तर या इमॅजिनरी लाईनवर असलेल्या मॉलिक्यूलला डावीकडं आणि उजवीकडं ओढणारा पर युनिट लेंथमधला हा जो फोर्स आहे यालाच आपण सरफेस टेन्शन म्हणतो. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ ॲन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. तर या लिक्विड सरफेसवर ड्रॉ केलेल्या या इमॅजिनरी लाईनवर युनिट लेंथमध्ये दोन्ही साईडला निर्माण झालेल्या फोर्सलाच आपण सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड असं म्हणतो. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ ॲन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. तर या फ्री लिक्विड सरफेसवर ड्रॉ केलेल्या इमॅजिनरी लाईनवर पर युनिट लेंथमध्ये दोन्ही बाजूला, दोन्ही साईडला निर्माण झालेल्या फोर्सलाच आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. अकॉर्डिंग टू डेफिनेशन, सरफेस टेन्शन इज नथिंग बट द फोर्स पर युनिट लेंथ. या इमॅजिनरी लाईनवर जर दोन्ही साईडला निर्माण झालेला फोर्स आपण एफ मानला आणि या इमॅजिनरी लाईनची लेंथ एल आहे, त्यामुळं या इमॅजिनरी लाईनवरच्या युनिट लेंथमधला फोर्स येईल एफ अपॉन एल, अँड दॅट इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल टी असा सिम्बॉल वापरणार आहोत, अँड दॅट इज द फॉर्म्युला फॉर सरफेस टेन्शन. टी इज इक्वल टू एफ अपॉन एल, फोर्स पर युनिट लेंथ. SI unit of surface tension is Newton per meter or joules per meter square. सरफेस टेन्शन मोजण्यासाठी SI सिस्टीममध्ये दोन प्रकारची युनिट आपण वापरू शकतो. पहिलं युनिट आहे अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला फोर्स पर युनिट लेंथ, त्यामुळे याचं युनिट भरतं न्यूटन पर मीटर. आणि याच पद्धतीनं अजून एक युनिट आपण वापरू शकतो जूल पर मीटर स्क्वेअर. जूल्स पर मीटर स्क्वेअर हे देखील त्याचं SI सिस्टीममधलं युनिट आहे. आणि जर आपण या फॉर्म्युल्यानुसार सरफेस टेन्शनची डायमेन्शन्स फाइंड आउट केली तर ती भरतात L⁻0, M⁻1 अँड T⁻². तुम्ही हे काम स्वतः करू शकता. फोर्सच्या डायमेन्शन्सला लेंथच्या डायमेन्शननं डिवाइड करायचं, त्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन मिळतात L⁻0, M⁻1 अँड T⁻².
तर या आर्टिकलमध्ये आपण सरफेस टेन्शन डिफाईन केलं, त्यानंतर सरफेस टेन्शनसाठी फॉर्म्युला पाहिला, त्याचं SI युनिट आणि त्याची डायमेन्शन्स आपण पाहिली. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण आता सरफेस एनर्जी कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. आपण पाठीमागं मॉलिक्युलर थेअरीच्या आधारे सरफेस टेन्शन कसं निर्माण होतं ते पाहिलं होतं. तर या फिगरमध्ये आपण एका कंटेनरमध्ये एक लिक्विड घेतलेलं आहे. या लिक्विडमध्ये A, B आणि C असे 3 मॉलिक्युल्स आपण दाखवलेले आहेत. या लिक्विड सरफेसची ही XY ही सरफेस फिल्म आहे. A मॉलिक्यूल हा या लिक्विडच्या आतमध्ये या लिक्विड फिल्मपासून खाली आहे. B आणि C मॉलिक्यूल मात्र या लिक्विड फिल्मच्या आतमध्ये आहेत. C मॉलिक्यूल हा सरफेस ऑफ द लिक्विडवर आहे, तर B हा या सरफेस फिल्मच्या मध्ये कुठंतरी तो एक्झिस्ट आहे. आपल्याला या तिन्ही मॉलिक्यूलच्या कोहेजिव्ह फोर्सेसची जर कंपॅरिझन करायची झाली तर या डायग्राममध्ये लक्षात येते, या A मॉलिक्यूलचा जो हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे याच्यामध्ये सर्व मॉलिक्यूल हे लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत आणि ते सर्व लिक्विड मॉलिक्यूल्स या A मॉलिक्यूलवर कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करत असतात. म्हणजे या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये A मॉलिक्यूल हा कोहेजिव्ह फोर्स त्याच्यावर एक्झर्ट केला जात असतो. या B मॉलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा मेजर पार्ट हा लिक्विडमध्ये आहे, काही पार्ट हा एअरमध्ये आहे आणि मागं पाहिल्याप्रमाणे आपण या B मॉलिक्यूलवर रिझल्टंट फोर्स हा डाऊनवर्ड असतो. मात्र या A मॉलिक्यूलमध्ये त्याच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये सर्व मॉलिक्यूल्स एक लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत आणि त्यामुळं इथं जास्त कोहेजनचा फोर्स निर्माण होतो. याउलट याच्या काही पार्टमध्ये लिक्विड मॉलिक्यूल्स नाही आहेत किंवा एअर मॉलिक्यूल्स आहे आणि त्यामुळे या B मॉलिक्यूलवरचा कोहेजिव्ह फोर्स हा A मॉलिक्यूलच्या कंपॅरिझनमध्ये कमी भरतो. तसंच या C मॉलिक्यूलच्या बाबतीत त्याचा हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स एअरमध्ये आहे आणि हाफ लिक्विडमध्ये आहे. या भागातले मॉलिक्यूल्स त्याच्यावर फोर्स ऑफ कोहेजिव्ह फोर्स निर्माण करतात. तर जर आपण तिन्ही मॉलिक्यूलची कंपॅरिझन केली तर A मॉलिक्यूलमध्ये जास्त प्रमाणात कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण झालेला असतो. जर आपल्याला या मॉलिक्यूल Aला या लिक्विड फिल्ममध्ये न्यायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला या कोहेजिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागतं. वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. या A मॉलिक्यूलसारख्या मॉलिक्यूलला या सरफेस फिल्ममध्ये न्यायचं असेल तर वर्क मस्ट बी डन. क्लिअरली द सरफेस मॉलिक्यूल्स पॉजेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू द मॉलिक्यूल्स इनसाइड द लिक्विड. आता यामुळे काय होतं, हे मॉलिक्यूल जर आपण इथं वर नेले तर याचा अर्थ या वरच्या मॉलिक्यूलमध्ये एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. या खालील लिक्विडमधल्या मॉलिक्यूलच्या कंपॅरिझनमध्ये ह्या सरफेस फिल्ममधले मॉलिक्यूल जे असतात दे पजेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल्स इन द सरफेस लेयर इज कॉल्ड द सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. तर या सरफेसमध्ये असलेल्या मॉलिक्यूल किंवा या सरफेस फिल्ममध्ये असलेल्या मॉलिक्यूलकडे एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते आणि ह्या एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीलाच सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड असं म्हटलं जातं. ॲज मेनी सिस्टीम ऑलवेज ट्रायज टू अटेन अ स्टेट ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, द लिक्विड ट्रायज टू रिड्यूस द एरिया ऑफ इट्स सरफेस फिल्म. प्रत्येक लिक्विड सरफेस काय करतो, कमीत कमी पोटेन्शियल एनर्जीची स्टेट अटेन करायचा प्रयत्न करतो, म्हणजे कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी सामावायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं या लिक्विड सरफेसचा एरिया रिड्यूस व्हायला सुरुवात होते आणि पर्यायाने या सरफेस फिल्मचा एरिया देखील रिड्यूस व्हायला सुरुवात होतं. एनर्जी हॅज टू बी स्पेंड इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ अ लिक्विड. या सरफेस एनर्जीमुळं हे लिक्विड स्वतःचा सरफेस एरिया कमीत कमी जागेमध्ये सामावायचा प्रयत्न करतं आणि तो सरफेस एरिया जर आपल्याला इन्क्रीज करायचा असेल तर आपल्याला काही एनर्जी द्यावी लागते किंवा एनर्जी स्पेंड करावी लागते. तर हा सरफेस एनर्जी हा कॉन्सेप्ट. हे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी जी असते त्यांच्यामधलं रिलेशन पाहणार आहोत. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर P' P S H'. या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे
आपल्याकडं एक वायरची रेक्टेंग्युलर फ्रेम आहे पी डॅश पी एस एच डॅश पी डॅश पी एस एच डॅश ही आपली एक रेक्टेंग्युलर वायर फ्रेम आहे. इट इज फिटेड विथ मुव्हेबल आर्म QR ॲज शोन इन द फिगर. या रेक्टेंग्युलर फ्रेमला एक मुव्हेबल आर्म आहे ज्याला आपण QR म्हणणार आहोत. हा फ्रिक्शनलेस अशा प्रकारचा मुव्हेबल आर्म आहे. याच्या 3 साईड्स ह्या फिक्स आहेत आणि ही चौथी साईड मात्र आपण मुव्हेबल ठेवली. विदाउट एनी फ्रिक्शन ही चौथी साईड किंवा हा चौथा आर्म जो आहे तो आपण पुढं मागं मूव्ह करू शकतो. दिस फ्रेम इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन अँड टेकन आउट. अ फिल्म ऑफ सोप सोल्युशन विल बी फॉर्म विदिन द बाउंड्रीज PQRS ऑफ द फ्रेम. ही फिल्म आपण एका सोप सोल्युशन म्हणजे साबणाच्या पाण्यामध्ये बुडवून काढली तर या रेक्टेंग्युलर फ्रेममध्ये एक थिन सोप फिल्म तयार होते. म्हणजे साबणाच्या पाण्याचा एक पातळ असा थर इथं तयार होतो किंवा एक सोप फिल्म त्याला म्हटलं तर ती तयार होते PQRS नावाची. Each arm of the frame experiences an inward force due to the film. या फिल्ममुळं किंवा या फिल्ममध्ये असलेल्या लिक्विडच्या सरफेस टेन्शनमुळं या प्रत्येक आर्मला असं आतल्या दिशेला खेचलं जातं. PS असेल, PQ असेल किंवा SR असेल किंवा QR असेल. आपली ही जी फ्रेम आहे याच्या या 3 बाजू ह्या फिक्स्ड आहेत, या मुव्हेबल नाही आहेत. चौथी साईड QR मात्र आपण मुव्हेबल ठेवली आणि त्यामुळं या फिल्ममध्ये असलेल्या सरफेस टेन्शनच्या फोर्समुळं ही QR बाजू जी आहे ती आतल्या दिशेला ओढली जाते. अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स द मुव्हेबल आर्म QR मूव्स टुवर्ड द साईड PS. हा आर्म जो आहे QR हा F एवढ्या फोर्सनं या PS साईडकडं ओढला जातो सो ॲज टू डिक्रीज द एरिया ऑफ द फिल्म. इफ द लेंथ ऑफ QR इज L then this inward force F acting on इट इज गिवन बाय. जर या वायरची लांबी QR ही लांबी जर L असेल आणि इनवर्ड डिरेक्शनचा हा सरफेस टेन्शनचा फोर्स जर F असेल तर या फोर्स Fची किंमत येते F इज इक्वल टू T इंटू ट्वाईस L. या ठिकाणी T म्हणजे त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आहे आणि F म्हणजे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन आहे. आता इथं तारेची लांबी तर आपण L घेतलेली आहे, मग ट्वाईस L हा फॅक्टर कुठून येतो? सिन्स द फिल्म हॅज 2 सरफेसेस. या फिल्मला 2 सरफेसेस आहेत, दी अप्पर सरफेस अँड दी लोअर सरफेस. सो द टोटल लेंथ ओव्हर विच सरफेस टेन्शन ॲक्ट्स ऑन QR इज 2L. या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी फिल्म आहे या फिल्मच्या वरच्या बाजूला तारेची लांबी L आहे आणि तसंच पाठीमागच्या बाजूला सुद्धा L आहे. त्यामुळं या फॉर्म्युल्यामध्ये आपण लेंथ घेताना 2L अशी घेतलेली आहे, ट्वाईस L. इमॅजिन an external force F dash applied isothermally to the arm QR so that it pulls the arm away and tries to increase the surface area of the film. आपण असं इमॅजिन करूया, या QR या आर्मला आपण या F एवढाच फोर्स F डॅश उलट्या दिशेला लावतोय, विरुद्ध दिशेला लावतोय आणि ही फ्रेम किंवा हा आर्म QR पाठीमागं ओढतोय. कुठपर्यंत? थ्रू डिस्टन्स DX. या Q डॅश R डॅश या नवीन पोझिशनला आपण DX एवढ्या अंतरानं ती फिल्म किंवा हा आर पाठीमागं ओढतोय. आता या प्रोसेसमध्ये आपल्याला वर्क डन करावं लागतं. या फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला इथं वर्क डन करावं लागतं आणि यामुळं या फ्रेमचा किंवा या फिल्मचा एवढा एरिया इन्क्रीज होतो. देअरफॉर द वर्क डन अगेन्स्ट F द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिवन बाय. तर या प्रोसेसमध्ये घडलेलं वर्क डन जर आपण DW मानलं तर ह्या वर्क डनची किंमत येते F डॅश इंटू DX. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स लावलेला आहे F डॅश आणि डिस्प्लेसमेंट फ्रेमचं घडलेलं आहे DX. सो वर्क डन DW इज इक्वल टू T इंटू 2L DX. या वरच्या इक्वेशननुसार आपण Fची किंमत T इंटू 2L भरलेली आहे, T इंटू 2L आणि इंटू हा DX. हा फोर्स F त्याच्या एवढाच F डॅश फोर्स आपण अपोजिट डिरेक्शनमध्ये लावलेला आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F अँड F डॅश मस्ट बी सेम.
आणि त्यामुळे आपण इथं एफ डॅशबद्दल टी इंटू 2L ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टी इंटू 2L इंटू dx. बट 2L dx is equal to dA, that is increase in the area of the two surfaces of the film. या ठिकाणी आपण ही फिल्म पाठीमागं स्ट्रेच केल्यानंतर एवढा एरिया इथं इन्क्रीज झाला, वाढला आहे. 2L इंटू dx दॅट इज dA. तर इथं पुढच्या बाजूची लेंथ L आणि पाठीमागच्या बाजूची लेंथ L अशी 2L इंटू dx एवढा एरिया इथं क्रिएट झाला आणि त्यालाच आपण dA असं म्हणतोय. dA इज द इन्क्रीज इन द एरिया ऑफ द टू सरफेसेस ऑफ द फिल्म. या दोन्ही साईडचा मिळून dA एवढा एरिया आपण तयार केला. देअरफॉर dW इज इक्वल टू 2L dx बद्दल आपण dA ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. dW इज इक्वल टू T इंटू dA. This work done in stretching the film is stored in the area dA of the film as its potential energy. This energy is called surface energy. तर या प्रोसेसमध्ये आपण हे जे वर्क डन करतो इन स्ट्रेचिंग और इन्क्रीजिंग दी सरफेस एरिया, तर हे वर्क डन ॲज अ पोटेन्शियल एनर्जी या सरफेसमध्ये किंवा या एरियामध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. अँड दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज दी सरफेस एनर्जी. यालाच आपण सरफेस एनर्जी म्हणणार आहोत. Therefore, surface energy is equal to surface tension into area created. या ठिकाणी आपण जे एरिया क्रिएट केला, नवीन एरिया क्रिएट केला, तो एरिया क्रिएटेड एरिया आणि सरफेस टेन्शन यांचा गुणाकार म्हणजे सरफेस एनर्जी असते. पाठीमागे आपण सरफेस टेन्शनला 2 युनिट पाहिली होती, न्यूटन पर मीटर, आणि दुसरं युनिट पाहिलं होतं जूल पर मीटर स्क्वेअर. तर हे जूल पर मीटर स्क्वेअर हे जे युनिट तयार होते ते या फॉर्म्युलानं तयार होतं. सरफेस एनर्जी बरोबर सरफेस टेन्शन इंटू एरिया. याच्यानं सरफेस टेन्शन बरोबर सरफेस एनर्जी अपॉन एरिया. एनर्जी जूल्समध्ये आणि एरिया मीटर स्क्वेअरमध्ये मोजतात. त्यामुळं सरफेस टेन्शनचं जे सेकंड युनिट आहे जूल पर मीटर स्क्वेअर ते या फॉर्म्युलानं तयार होते. दस सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. तर सरफेस टेन्शन हे सरफेस एनर्जी पर युनिट एरिया एवढं असतं. That is the relation between surface tension and surface energy. नेक्स्ट आर्टिकल आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. त्यानंतर ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या व्हॅल्यूज किती असतात, किती वेगवेगळ्या पद्धतीच्या लिक्विडमध्ये त्याच्या व्हॅल्यूज काय असतात हे आपण समजून घेणार आहोत. When a liquid surface comes in contact with a solid surface, it forms a meniscus which can be either concave water glass or convex mercury glass as shown in figure. खालच्या फिगरमध्ये आपण 2 वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड्स दाखवलेले आहेत. पहिल्या कंटेनरमध्ये आपण वॉटर घेतलं आहे, ग्लास कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये हे वॉटर आहे. एक बीकर आहे, त्याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब उलटी ठेवलेली आहे. टेस्ट ट्यूब आणि बीकर हे दोन्ही काचेचे आहेत, ग्लास आहे, आणि त्याच्यामध्ये आपण हे वॉटर म्हणजे पाणी घेतलेलं आहे. आणि सेकंड बीकरमध्ये ग्लासचाच बीकर आहे, ग्लासचीच टेस्ट ट्यूब आहे, त्याच्या आतमध्ये आपण मर्क्युरी नावाचं लिक्विड घेतलेलं आहे. तर या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लिक्विडमध्ये हे जे मेनिस्कस तयार होतं, हे मेनिस्कस वेगवेगळ्या शेपचं तयार होतं. पाण्यामध्ये हे आपल्याला कॉन्केव्ह आकाराचं दिसतंय आणि मर्क्युरीमध्ये हे कॉन्वेक्स शेपचं दिसतंय. थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन अ लिक्विड अँड सॉलिड सरफेस. तर या ठिकाणी हा थीटा जो दाखवला आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे सॉलिड आणि लिक्विड सरफेसमधला. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाईन्ड ॲज. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन कशी केली जाते बा? द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे? तर अँगल बिटवीन, अँगल आहे कशामधला? अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. या फ्री लिक्विड सरफेसला काढलेली टँजंट, इथं किंवा इथं काढलेली टँजंट, ही डायग्राम आपण मॅग्निफाय करून इथं दाखवलेली. हा लिक्विड सरफेस आहे, तर याला आपण ही टँजंट ड्रॉ केली, किंवा या कॉन्वेक्स लिक्विड सरफेसला इथेही टँजंट ड्रॉ केली. तर ही टँजंट आणि सॉलिड सरफेस, टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस अँड सरफेस ऑफ द सॉलिड. तर ही टँजंट आणि सॉलिड सरफेस याच्यामधला हा अँगल, किंवा
ही टँजंट आणि हा सॉलिड सरफेस याच्यामधला अँगल ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही टँजंट कुठं ड्रॉ केली आपण, तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो पॉईंट आहे याला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. जिथं हे लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्या पॉईंटपाशी काढलेली ही टँजंट आहे, त्याला ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. मेजर्ड विदिन द लिक्विड. आणि हा अँगल मोजताना लिक्विडच्या आतमध्ये, लिक्विडच्या साईडनं मोजला जातो. परत एकदा पहा, दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड अ सॉलिड सरफेस इज डिफाइंड ॲज दी अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर विदिन द लिक्विड. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन करताना याच्यामध्ये 4 पॉईंट्स येतात. पहा, पहिली गोष्ट, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज नथिंग बट द अँगल. हा अँगल आहे. दुसरी गोष्ट, तो कशामधला अँगल आहे, तर टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस अँड सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेस आणि टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस याच्यामधला हा अँगल आहे. थर्ड पॉईंट, वेअर इज द टँजंट. टँजंट कुठं काढली आपण, ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही टँजंट ड्रॉ करताना ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायची. इथं किंवा अन्य ठिकाणी ती काढलेली नाही. इट मस्ट बी ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अँड फोर्थ फॅक्टर, हा अँगल कुठून मोजायचा. या केसमध्ये आपण हा अँगल खालून वर मोजू शकतो. सॉलिड सरफेस आणि टँजंटमधला अँगल इथं देखील मोजता येईल किंवा वरून देखील मोजता येईल. सॉलिड सरफेस आणि टँजंटमध्ये अँगल इथं देखील क्रिएट होते आणि इथं देखील क्रिएट होते. मग यातला नक्की कुठला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घ्यायचा, तर हा शेवटचा पॉईंट, मेजर्ड विदिन दी लिक्विड. तर तो लिक्विडच्या बाजूनं मोजायचा. म्हणजे ज्या बाजूला लिक्विड आहे तिकडचा अँगल घ्यायचा. वरच्या बाजूला एअर आहे तिकडचा अँगल घ्यायचा नाही आहे, तर हा अँगल विदिन द लिक्विड कन्सिडर करायचा. या सेकंड केसमध्ये कॉन्व्हेक्स मेनिस्कस असेल तर तिथं हे टँजंट या शेपमध्ये येईल आणि त्यामुळं इथं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला मोठा दिसेल, ज्याला आपण ऑब्च्युस अँगल म्हणतो. या ठिकाणी तो छोटा दिसतोय, त्याला ॲक्यूट अँगल असं म्हटलं जातं. तर ही अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. नेक्स्ट, शेप ऑफ मेनिस्कस. आत्ता आपण पाहिलं या मगाच्या फिगरमध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड सरफेसेस दिसत होते. एक अंतर्वक्र, ज्याला कॉन्केव मेनिस्कस असं म्हटलं जातं, आणि दुसरा लिक्विड सरफेस होता कॉन्व्हेक्स, बहिर्वक्र अशा प्रकारचं मेनिस्कस होतं. तर हे शेप ऑफ मेनिस्कस या पद्धतीनं का राहतात त्याच्या मागचं रिझन आपण पाहणार आहोत. कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक ए नावाचा लिक्विड मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत नियर द वॉल ऑफ द कंटेनर. द मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस बोथ कोहेजिव्ह ॲज वेल ॲज ॲडेजिव्ह फोर्सेस. या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे एका कंटेनरमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. त्या कंटेनरची ही वॉल आहे आणि इकडे हे लिक्विड आहे. तर आपण याचा एक छोटासा सेक्शन दाखवलेला आहे. हाच या डायग्रॅममध्ये मॅग्निफाय करून दाखवलेला आहे. तर या आकृतीमध्ये या बाजूला हा सॉलिड आहे, इकडे हे लिक्विड आहे आणि या सॉलिड आणि लिक्विडच्या बाउंड्रीवरचा आपण हा ए मॉलिक्यूल कन्सिडर करतोय. तर हा जो ए मॉलिक्यूल असतो त्याच्यावर वेगवेगळे फोर्सेस निर्माण होतात. या ए मॉलिक्यूलभोवती हा गोलाकार आहे तो त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये या हाफ स्पियरमध्ये सॉलिड मॉलिक्यूल त्याला खेचत असतात. या नियरली क्वार्टर पार्टमध्ये त्याला लिक्विड मॉलिक्यूल खेचत असतात आणि रिमेनिंग क्वार्टर पार्टमध्ये त्याला एअर मॉलिक्यूल खेचत असतात. थोडक्यात ए मॉलिक्यूल हा ॲट द सेम टाईम 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा त्याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे मीडियमचे मॉलिक्यूल्स आहेत. सेमी स्पियरमध्ये सॉलिड मॉलिक्यूल्स आहेत, क्वार्टर स्पियरमध्ये लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत आणि रिमेनिंग क्वार्टर स्पियरमध्ये एअर मॉलिक्यूल आहेत. AP is the net adhesive force acting on the molecule A directed inside the solid. हा जो A मॉलिक्यूल आहे त्याच्या या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये या सॉलिडमधले मॉलिक्यूल जे आहेत ते त्याला त्यांच्या दिशेने खेचत असतात आणि या सर्व मॉलिक्यूलचा रिझल्टंट फोर्स आपण AP दाखवला आहे. AP इज द नेट ॲडेझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल A. सॉलिड मॉलिक्यूल आहेत, ए मॉलिक्यूल लिक्विडचा आहे. सॉलिड आणि लिक्विड मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ ॲडेजन निर्माण होतो. हा AP हा नेट ॲडेझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए आहे. ए मॉलिक्यूलवरचा हा नेट
ॲडेजिव्ह फोर्स आहे आणि हा फोर्स डिरेक्टेड इनसाइड द सॉलिडच्या दिशेने निर्माण होतो. ए मॉलिक्यूलला हा फोर्स या सॉलिडच्या दिशेने खेचत असतो. इट इज डिनोटेड बाय वेक्टर AP. नेक्स्ट, AC is the net cohesive force acting on the molecule is directed inside the liquid. या क्वार्टर पार्टमध्ये जे लिक्विड मॉलिक्युल्स असतात हे लिक्विड मॉलिक्यूल या ए मॉलिक्यूलला आपल्या दिशेने खेचायचा प्रयत्न करतात बाय एक्झर्टिंग कोहेजिव्ह फोर्स. लिक्विड मॉलिक्युल्स आहेत आणि लिक्विडच्या मॉलिक्यूललाच खेचतात. सो देर मस्ट बी अ कोहेजिव्ह फोर्स. तर हे लिक्विड मॉलिक्यूल आपल्या दिशेने या ए मॉलिक्यूलला खेचतात. या सर्वांचा रिझल्टंट फोर्स आपण दाखवला आहे AC. AC इज द नेट कोहेजिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल. आता याच पद्धतीनं या वरच्या पार्टमध्ये जे एअर मॉलिक्यूल असतात ते सुद्धा ए मॉलिक्यूलला आपल्याकडे खेचत असतात. पण एकतर हे एअर मॉलिक्यूलची संख्या कमी असते, प्लस ते कोहेजिव्ह फोर्स न लावता ॲडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावतात, विच इज मच वीकर. आणि त्यामुळे आपण तो निग्लेक्ट करतो आहे, तो इथं विचारात घ्यायचा नाही. दॅट मीन्स A molecule experience two forces, adhesive force due to the solid molecules and cohesive force due to the liquid molecules. एक फोर्स ए मॉलिक्यूलला इकडं खेचतोय APच्या दिशेनं आणि दुसरा फोर्स त्याला ACच्या दिशेनं लिक्विडमध्ये खेचतोय. या दोन्ही फोर्सचा परिणाम म्हणून या ए मॉलिक्यूलवर रिझल्टंट फोर्स निर्माण होतो अलॉंग AR. तर AR इज द net force acting on the molecule A, that is resultant force of AP and AC. या AP आणि AC या दोन्ही फोर्सचा हा रिझल्टंट फोर्स AR आहे. AT is the tangent to the liquid surface at point A. हा जो लिक्विड सरफेस आहे A पॉईंटपाशी त्या ठिकाणी आपण एक टँजंट ड्रॉ केलेली आहे. तर ही AT इज द टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस ॲट पॉईंट A. And theta is the angle of contact between liquid and solid surface. मगाच्या डेफिनेशननुसार सॉलिड सरफेस आणि टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस मधला हा जो अँगल आहे दॅट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. या केसमध्ये आपण या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला थीटा म्हटलेला आहे. लिक्विडचे वेगवेगळे शेप तयार होतात किंवा त्याच्या मेनिस्कसचे वेगवेगळे शेप तयार होतात. त्यातला पहिली केस आपण पाहतोय कॉन्केव मेनिस्कस अँड ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण केरोसिनसारखं म्हणजे रॉकेलसारखं एखादं लिक्विड ग्लास टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र किंवा मध्ये खोलगट असलेलं लिक्विड मेनिस्कस तयार झालेलं दिसून येतं. या ठिकाणी आपण जर असं केरोसिनसारखं लिक्विड काचेच्या भांड्यामध्ये म्हणजे काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर केलेलं असेल तर त्या ठिकाणी कॉन्केव मेनिस्कस तयार होतं. आता इथं हा केरोसिनचा ए मॉलिक्यूल आहे म्हणजे लिक्विडचा ए मॉलिक्यूल आहे. मग अशी पाहिल्याप्रमाणे AP, AR, AC हे त्याच्यावरचे वेगवेगळे फोर्सेस आहेत. तर ज्यावेळेस या पद्धतीचं केरोसिनसारखं लिक्विड ग्लास म्हणजे काचेच्या सान्निध्यामध्ये असतं तर त्या ठिकाणी या केरोसिनच्या ए सारख्या मॉलिक्यूलवर जे फोर्सेस तयार होतात त्याच्यामध्ये हा जो AP ॲडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड मॉलिक्यूलचा आहे इट इज मच इफेक्टिव्ह दॅन द AC. या खालच्या भागातले जे केरोसिनचे मॉलिक्यूल्स आहेत ते ए मॉलिक्यूलवर AC फोर्स लावत आहेत. तर या ACच्या कम्पॅरिझनमध्ये हा AP फोर्स म्हणजे ॲडेजिव्ह फोर्स हा स्ट्रॉंगर असतो आणि त्यामुळं या दोघांचा जो नेट किंवा रिझल्टंट फोर्स AR तयार होतो तो इनसाइड द सॉलिड तयार होतो या सॉलिडच्या आतमध्ये. वाय? बिकॉज AP इज स्ट्रॉंगर दॅन AC. पहिली गोष्ट इथं सेमी स्पियर आहे त्यामुळे इथं मॉलिक्यूलची संख्या जास्त भरते आणि इथं क्वार्टर स्पियर आहे त्यामुळं केरोसिनच्या मॉलिक्यूलची संख्या इथं कमी असते ॲज कम्पेअर टू सॉलिड मॉलिक्यूल्स. आणि त्यामुळं हे सॉलिड मॉलिक्यूल्स जास्त फोर्स या केरोसिन मॉलिक्यूलवर लावतात ए मॉलिक्यूलवर आणि त्यामुळं या दोघांचा रिझल्टंट फोर्स हा ARच्या दिशेनं तयार होतो. अँड एव्हरी लिक्विड हॅज टेंडन्सी ऑर एव्हरी लिक्विड सरफेस हॅज टेंडन्सी टू रिमेन परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. तर या रिझल्टंट फोर्स ARला हे लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर राहायचा प्रयत्न करतं. मग या ए मॉलिक्यूलसारखे असंख्य मॉलिक्यूल इथं असतात. या पूर्ण टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये गोलाकार भागामध्ये ए सारखे मॉलिक्यूल्स भरपूर संख्येनं असतात आणि त्यामुळं
बरोबर या कडेपाशी या ए मॉलिक्युलसारख्या मॉलिक्युलवरचा जो रिझल्टंट फोर्स ए आर निर्माण होतो त्याला परपेंडिक्युलर राहण्यासाठी हे लिक्विड थोडंसं वरच्या बाजूला सरकलं जातं, मूव अपवर्ड्स म्हणजे वरच्या दिशेनं सरकतं आणि त्यामुळं या कडेला हे लिक्विड जर असं अपवर्ड सरकलेलं असेल तर या मेनिस्कसचा शेप असा कॉन्केव तयार होतो. दॅट इज आवर फर्स्ट केस. शेप ऑफ मेनिस्कस आपण पाहतोय, त्यातला हा पहिला प्रकार कॉन्केव मेनिस्कस. आंतरवक्र मेनिस्कस किंवा आंतरवक्र पृष्ठभाग का तयार होतो त्याचं कारण आपण पाहिलं. आणि जर या पद्धतीनं कॉन्केव मेनिस्कस तयार झालं देन इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मस्ट बी ॲक्यूट. तर या ठिकाणी ॲक्यूट अँगल तयार होतो. तर जिथं ॲक्यूट अँगल तयार होतो त्या ठिकाणी कॉन्केव मेनिस्कस दिसून येतं किंवा कॉन्केव मेनिस्कस असेल तर त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्रिएट होतो. फॉर एक्झाम्पल केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. सेकंड केस कॉन्व्हेक्स मेनिस्कस ऑर ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मर्क्युरीसारखं लिक्विड जर आपण काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये बीकरमध्ये स्टोअर केलं तर त्याचा जो पृष्ठभाग असतो तो या पद्धतीनं कॉन्व्हेक्स तयार होतो. कॉन्व्हेक्स मेनिस्कस तयार होतं. इथं केरोसिनमध्ये कॉन्केव मेनिस्कस होता. तर या मर्क्युरीसारख्या लिक्विडच्या बाबतीत मात्र मेनिस्कस हे कॉन्व्हेक्स आहे. या ठिकाणी आपण हा जो पोर्शन आहे तो मॅग्निफाय करून दाखवलेला आहे. इकडं हा सॉलिड सरफेस आहे, त्यानंतर इकडं हे मर्क्युरीसारखं लिक्विड आहे. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपासला हा आपण ए मॉलिक्यूल कन्सिडर करतो आहे. हा त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये सॉलिड मॉलिक्युल्स असतात आणि या क्वार्टर पार्टमध्ये लिक्विड मॉलिक्यूल असतात. हे कोहेजिव्ह फोर्स, हे सॉलिड मॉलिक्यूल ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ए मॉलिक्यूलवर लावत आहेत. हे लिक्विड मॉलिक्यूल त्याच्यावर कोहेजिव्ह फोर्स लावत आहेत ए सीच्या दिशेनं. इथं मर्क्युरीसारख्या लिक्विडच्या बाबतीत हा जो ॲडेझिव्ह फोर्स असतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग भरतो. केरोसिनसारख्या लिक्विडच्या बाबतीत ॲडेझिव्ह फोर्स हा कोहेजिव्ह फोर्सपेक्षा स्ट्रॉंग भरत होता, पण इथं मात्र उलटं घडतं. या सॉलिड मॉलिक्यूलच्या ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा या लिक्विड मॉलिक्यूलचा कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंगर असतो आणि त्यामुळं या दोघांचा जो रिझल्टंट ए आर आहे इट लाईज इनसाइड द लिक्विड, या लिक्विडच्या आतमध्ये येतो. मगाच्या केसमध्ये हा सॉलिडमध्ये निर्माण होत होता. रिझल्टंट फोर्स नेट फोर्स ए आर इज इनसाइड द सॉलिड. तर या केसमध्ये हाच फोर्स इनसाइड द लिक्विड तयार झाला आहे आणि मग या रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर राहण्यासाठी हे लिक्विड जे असतं ते थोडंसं खाली सरकतं या कडेपाशी. अँड ड्यू टू दॅट देर विल बी अ कॉन्व्हेक्स शेप ऑफ द लिक्विड, दॅट इज कॉन्व्हेक्स मेनिस्कस इज फॉर्म. तर मर्क्युरीसारख्या लिक्विडच्या बाबतीत आपल्याला बरोबर उलटं मेनिस्कस तयार झालेलं दिसून येतं. या मेनिस्कसचा शेप कॉन्व्हेक्स तयार होतो. दॅट इज आवर सेकंड केस. आणि हे कॉन्व्हेक्स मेनिस्कस तयार झालं तर या ठिकाणी जर आपण टँजंट ड्रॉ केली देन देर विल बी ऑब्च्यूस अँगल, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा, ज्याला विशाल कोन म्हणतात. तर हा ऑब्च्यूस अँगल क्रिएट होतो. इन केस ऑफ केरोसिन आपल्याला हा अँगल लेस दॅन 90 दिसून येतो, त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. थर्ड केस झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण प्युअर फॉर्ममधलं वॉटर म्हणजे एकदम शुद्ध असं पाणी घेतलं आणि एका स्वच्छ अशा काचेच्या भांड्यामध्ये ते स्टोअर केलं. तर अशा केसमध्ये आपल्याला हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो नियरली झिरो झालेला दिसून येतो. इथं पहा, हे काचेचं भांडं आहे आणि त्याच्या आतमध्ये साठवलेलं हे पाण्याचा पृष्ठभाग आहे, शुद्ध पाणी अर्थात प्युअर वॉटर. तर अशा प्युअर वॉटरमधला हा ए मॉलिक्यूल आहे. इट इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. या ठिकाणी हा मॉलिक्यूल ए सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, हा त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. तर जर आपण असं प्युअर फॉर्ममधलं वॉटर एकदम क्लीन अशा ग्लास कंटेनरमध्ये स्टोअर केलं तर त्या ठिकाणी या ए मॉलिक्यूलवरचा हा जो ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो इट इज मच स्ट्रॉंगर दॅन दी कोहेजिव्ह फोर्स. कोहेजिव्ह फोर्सपेक्षा हा फोर्स ऑफ ॲडेजन सॉलिड मॉलिक्यूलचा हा स्ट्रॉंगर असतो आणि त्यामुळं लिक्विड मॉलिक्यूलचा कोहेजिव्ह फोर्स आणि सॉलिड मॉलिक्यूलचा ॲडेझिव्ह फोर्स याची कंपॅरिझन केली आपण तर हा मच स्ट्रॉंगर दॅन द कोहेजिव्ह फोर्स असल्यामुळं
याचा रिझल्टंट फोर्स AR देखील नियरली इन द डिरेक्शन ऑफ AP भरतो. APच्याच दिशेनं याच्यावरचा रिझल्टंट फोर्स तयार होतो. आणि मग या ARला परपेंडिक्युलर होण्यासाठी या लिक्विडची लेवल बऱ्यापैकी वाढते आणि त्यामुळं जर आपण इथं टँजंट ड्रॉ केली तर तिथं नियरली 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्रिएट झालेला दिसून येतो. लिक्विड लेवल बरीचशी राईज होते अँड सो दॅट देर इज नियरली 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन केस ऑफ प्युअर वॉटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इक्वल टू 0. अँड फोर्थ केस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ 90 डिग्रीज. एक हायपोथेटिकल लिक्विड म्हणजे एक आपण काल्पनिक असं लिक्विड मानणार आहोत की ज्या लिक्विडमध्ये हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो 90 डिग्रीचा आहे. इकडं हा सॉलिडचा सरफेस आहे, या बाजूला हे हायपोथेटिकल लिक्विड आहे, काल्पनिक अशा प्रकारचं हे द्रवरूप पदार्थ आहे की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्रीचा आहे. तर या लिक्विडच्या बाबतीत या सॉलिड मॉलिक्युलनं निर्माण केलेला ॲडेझिव्ह फोर्स आणि लिक्विड मॉलिक्युलनं तयार केलेला कोहेजिव्ह फोर्स जो असतो, या दोघांचा नेट किंवा रिझल्टंट फोर्स हा या सॉलिडच्या बाँड्रीच्या अलॉंग तयार होतो. म्हणजे हा जो रिझल्टंट फोर्स AR हा या सॉलिडच्या बाँड्रीवर तयार होतो. आणि इथं हा जो AC असतो, या ACनं या बाँड्रीशी नियरली 45 डिग्रीचा अँगल क्रिएट केलेला असतो. मग अशा केसमध्ये हे जे लिक्विड आहे ते परफेक्टली हॉरिझॉन्टल राहायचा प्रयत्न करतो. या एअरला परपेंडिक्युलर राहण्यासाठी हा लिक्विड सरफेस परफेक्टली हॉरिझॉन्टल असतो. पण प्रॅक्टिकली म्हणजे व्यवहारामध्ये अशा प्रकारचं लिक्विड कुठलेही आपल्याला सापडत नाही किंवा दिसून येत नाही. त्यामुळे आपण इथं हायपोथेटिकल लिक्विड म्हणतोय. एका काल्पनिक लिक्विडमध्ये आपल्याला या पद्धतीनं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू 90 डिग्री झालेली दिसून येते आणि त्यामुळं इथं हा जो लिक्विड मेनिस्कस असतं ते परफेक्टली हॉरिझॉन्टल किंवा प्लेन अशा प्रकारचं दिसून येतं, विच इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली असं कुठल्याही प्रकारचं लिक्विड आपल्याला दिसून येत नाही. तर ह्या 4 वेगवेगळ्या प्रकारचे शेप ऑफ मेनिस्कस आपल्याला तयार झालेली दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिला आपण प्रकार पाहिला कॉन्केव्ह मेनिस्कस. इन केस ऑफ लिक्विड लाईक केरोसिन, जे सॉलिडला वेट करू शकतात, पार्शियली वेट करू शकतात, अशा प्रकारचे लिक्विड्स असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो आणि त्यामुळं लिक्विड मेनिस्कस हे कॉन्केव्ह शेपचं तयार होतं. सेकंड केस आपण पाहिली कॉन्वेक्स मेनिस्कस. इन केस ऑफ मर्क्युरीसारख्या लिक्विडमध्ये जे डझंट वेट द सॉलिडला ते ओले करू शकत नाहीत, अशा प्रकारच्या लिक्विडच्या बाबतीत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्च्युअस. कॉन्वेक्स मेनिस्कस तयार झाल्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्च्युअस दिसून येतो. थर्ड केस पाहिली आपण 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्टची. प्युअर फॉर्ममध्ये वॉटर असेल आणि क्लीन एकदम स्वच्छ अशा ग्लास कंटेनरमध्ये ती साठवले पाणी, तर त्याच्यामध्ये हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नियरली 0 भरलेला दिसून येतो. आणि फोर्थ केस हायपोथेटिकल लिक्विडच्या बाबतीत हाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्रीचा झालेला दिसून येतो. या ठिकाणी आपण आजचं हे लेक्चर कन्क्लूड करतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.